फॉर्च्यून फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित यूथ एम्पॉवरमेंट समिटमध्ये मंचावर उपस्थित आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय नितीनजी गडकरी, माझे सहकारी सुधीरभाऊ मुनगंटीवार, चंद्रशेखरजी बावनकुळे, नरेंद्रजी पाटील, या ठिकाणी ज्यांनी 5 वर्षापूर्वी ही संकल्पना तयार केली आणि गेल्या 5 वर्षामध्ये ही यूथ एम्पॉवरमेंट समिट एक ब्रँड तयार झाला आणि आज विदर्भातले आपले तरुण ही समिट कधी होते याची वाट पाहतात आणि म्हणून अशी ही समिट सुरू करणारे आपले सर्वांचे लाडके आमदार श्री अनिलजी सोले, सुधाकरराव देशमुख, कृष्णाजी खोपडे, गिरीशजी व्यास, मिलिंदजी माने, सुधाकरराव कोहळे, नागोजी गाणार, ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे, महापौर नंदाताई जिचकार, निशाताई सावरकर, वीरेंद्र कुकरेजा, राजीवजी पोद्दार, आपले विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगण आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी अनिलजींचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की यूथ एम्पॉवरमेंट समिटच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं युवा सशक्तीकरणाला एक प्रचंड मोठी चालना त्यांनी दिली। मगाशी गडकरी साहेब म्हणाले, खरं आहे की आज रोजगार हा एक आपल्या समोरचा प्रमुख प्रश्न आहे, कारण भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आज युवा शक्ती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। भारताच्या लोकसंख्येची रचना अशी आहे की या लोकसंख्येचं सरासरी वय आज 27 वर्ष एवढंच आहे आणि जवळजवळ 60% आपली लोकसंख्या ही त्या ठिकाणी 35 वर्षाच्या आतली आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात ही जी लोकसंख्या आहे यांना शिक्षण आणि रोजगार या 2 गोष्टींची आवश्यकता आहे। आणि आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये संधी देखील तयार होत आहेत। आज आपण विचार केला तर जगाच्या पाठीवर सर्वात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था आहे। पूर्वी चीनची अर्थव्यवस्था ही सगळ्यात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था होती, पण गेल्या 3 वर्षांमध्ये आपण चीनला मागे टाकलं आणि आता चीनपेक्षा जास्त वेगाने आपली अर्थव्यवस्था विकसित होते। आणि ज्यावेळेस अर्थव्यवस्था विकसित होते, ज्यावेळेस अर्थव्यवस्था ही एक्सपांड होते, त्यावेळी त्या विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेला सगळ्यात जास्त आवश्यकता जर कशाची असेल तर ती कुशल मनुष्यबळाची लागते। अर्थव्यवस्थेच्या विकासाचा प्रत्येक टप्पा हा मोठ्या प्रमाणात रोजगार तयार करत असतो, पण हा जो रोजगार तयार होतो या रोजगारामध्ये आणि ज्याला रोजगार हवाय त्याच्यामध्ये मात्र एक मोठा संबंध विच्छेद आपल्याला पाहायला मिळतो। एकीकडे अनेक लोक ज्यांना रोजगार हवाय असे आपल्याला दिसतात, दुसरीकडे रोजगाराच्या संधी दिसतात, पण या दोघांचं कनेक्शन करणारं मात्र कोणी दिसत नाही आणि म्हणून हे कनेक्शन करण्याकरता देखील कोणीतरी ती व्यवस्था उभी करावी लागते। आणि मला अतिशय आनंद आहे की फॉर्च्यून फाउंडेशनने यूथ एम्पॉवरमेंट समिटच्या माध्यमातून या विदर्भामध्ये गेली 5 वर्ष सातत्याने ही कनेक्टिव्हिटी या ठिकाणी स्थापित केली आणि त्यामुळे हजारो बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी या माध्यमातून मिळाली आणि अतिशय चांगल्या प्रकारे अनेक लोक यातनं सेटल देखील होऊ शकले। आज खरं तर आपण बघितलं तर आपल्या विदर्भामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आता रोजगार उपलब्ध होतोय, उद्योग देखील येत आहेत। खरं तर आपल्या विदर्भामध्ये उद्योगाकरता सगळ्यात महत्वाची बाब जर काही असेल तर ती या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरची कमतरता आणि विजेचे दर या 2 गोष्टींमुळे इथे उद्योग येण्यास खूप मोठी अडचण होती। पण मला आनंद आहे की गेल्या 5 वर्षामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट इथे झाली। विशेषतः आदरणीय गडकरी साहेबांनी ज्या प्रकारे या ठिकाणी महामार्गांचं जाळं उभं केलं, विविध रस्त्यांचं जाळं उभं केलं आणि त्या माध्यमातून आज अत्यंत मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार होताना दिसतंय, मोठ्या प्रमाणात झालाय। आणि त्यासोबत विदर्भामध्ये डिफरन्शियल विजेचं टॅरिफ दिलं पाहिजे ही आपली सातत्याने मागणी 5 वर्षापूर्वी असायची, कारण आपल्या बाजूला छत्तीसगडमध्ये, मध्य प्रदेशमध्ये विदर्भापेक्षा जास्त कमी दराने वीज त्या ठिकाणी मिळायची आणि म्हणून उद्योग हे विदर्भात यायच्याऐवजी तिथे जायचे आणि म्हणून आपण हा आपलं सरकार आल्यावर निर्णय केला की विदर्भामध्ये डिफरन्शियल टॅरिफ देऊन इथल्या उद्योगाला कमी दरामध्ये वीज दिली पाहिजे, जेणेकरून जे उद्योग आपल्याकडे येतात हे उद्योग मोठ्या प्रमाणात विदर्भात येऊ शकले पाहिजे
आणि मी चंद्रशेखरजी बावनकुळे, सुधीर भाऊ यांचं सगळ्यांचं अभिनंदन करेन की अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी घेतला। आणि आज आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी जर विजेचं दर कुठे असेल तर तो आपल्या विदर्भातल्या उद्योगांना सगळ्यात कमी दराने वीज मिळते आहे। आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही विदर्भामध्ये आपल्याला येताना दिसते आहे। आज अमरावतीचा टेक्सटाईल पार्क असेल, नागपूरचा बुटीबोरी असेल, चंद्रपूर असेल, इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योग, अगदी गडचिरोलीमध्ये देखील आज त्या ठिकाणी उद्योग येत आहेत आणि याच्यामुळे मोठ्या रोजगाराच्या संधी देखील तयार होत आहेत। पण एकीकडे जसं उद्योगातनं रोजगाराच्या संधी तयार होतात तसंच त्यातलं अजून दुसरं महत्वाचं क्षेत्र आहे की जे क्षेत्र सेवा क्षेत्र आहे। आपण जर बघितलं तर कुठलीही अर्थव्यवस्था विकसित होत असताना त्या अर्थव्यवस्थेमध्ये सेवा क्षेत्राचा वाटा हा मोठा असतो आणि रोजगारामध्ये देखील सेवा क्षेत्राचा वाटा मोठा असतो। आज आपल्या अर्थव्यवस्थेत जवळजवळ 60% अर्थव्यवस्था ही सेवा क्षेत्राची आहे आणि याच्यामध्ये इतक्या विविध संधी तयार होत आहेत। आज आपण जी स्टार्टअपच्या संदर्भात बोलतो, स्टार्टअपची सगळ्यात मोठी संधी कशात आहे तर ती आपल्या सेवा क्षेत्रामध्ये आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की पारंपरिक रोजगाराच्या संधीसोबत जोपर्यंत अर्थव्यवस्थेची बदललेली अवस्था ही आपण लक्षात घेऊन त्यातनं तयार होणाऱ्या रोजगाराच्या संधी काय आहेत या संदर्भातला विचार करून आपण त्याचं प्लॅनिंग जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत आपल्याला आवश्यक तो रोजगार उपलब्ध होऊ शकणार नाही। आणि आज जर आपण बघितलं तर विशेषतः महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या संधी आपण तयार केल्या आहेत। परवाच ईपीएफओने आपला एक रिपोर्ट जारी केला आणि ईपीएफओ देशामध्ये रोजगार तयार झाल्यानंतर एम्प्लॉयमेंट प्रॉव्हिडंट फंडचे किती अकाउंट निघतात याच्या आधारावर रोजगाराचं फोरकास्टिंग करतं। त्याच्या व्यतिरिक्त रोजगार तयार होत असतात, पण ज्यांनी नव्याने रोजगार मिळाला म्हणून ईपीएफओचे अकाउंट तयार केले यांची परवा आकडेवारी घोषित झाली आणि ती भारतामध्ये गेल्या वर्षामध्ये जवळजवळ 80 लाख तरुणांनी ईपीएफओचे आपले अकाउंट उघडले। पण यात आपल्याकरता सगळ्यात अभिमानाची गोष्ट काय आहे, या 80 लाखामध्ये सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे। 25% अकाउंट्स हे एकट्या महाराष्ट्रामध्ये उघडलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात हा रोजगार महाराष्ट्रामध्ये आपण उपलब्ध करून देऊ शकलो आहे। आज नागपूर मुंबई कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेसवे आपला तयार होतोय, याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणात संधी तयार होणार आहेत। ड्रायपोर्ट्स जे नितीनजी तयार करतायत त्याच्या माध्यमातून एक नवीन इकोसिस्टीम या ठिकाणी तयार होते। विशेषतः डिफेन्स आणि एरोस्पेस मध्ये मोठ्या प्रमाणात काम होत आहे, फूड पार्क्स आपल्याकडे तयार होत आहेत। त्यामुळे या सगळ्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संधी आपल्याकडे तयार होणार आहेत। या संधीचा फायदा घेण्याकरता प्रशिक्षणाची आवश्यकता देखील मोठ्या प्रमाणात आहे। आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्किल डेव्हलपमेंटचे त्या ठिकाणी कोर्सेस सुरू केलेले आहेत। मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आम्ही मागच्या काळामध्ये स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून 3 लाख तरुणांना ज्यावेळी त्या ठिकाणी कौशल्य दिलं, आज याच्यातली एम्प्लॉयबिलिटी 60%च्या वर आहे। म्हणजे ज्या लोक जे त्या ठिकाणी कौशल्य घेत आहेत त्यातल्या किमान 60% लोकांना चांगला रोजगार त्यातनं प्राप्त होतोय आणि म्हणून या कौशल्याचा देखील आपण कुठेतरी अवलंब करण्याची आवश्यकता आहे। खरं म्हणजे पूर्वी लोक एवढंच साधारण सामान्य घरचा माणूस स्वप्न पाहायचा की कुठेतरी चपराशी चौकीदार म्हणून चिपकलो तरी माझं जीवन निघेल, पण आता चपराशी चौकीदार वगैरे विषय राहिलेच नाही। आता जे काही आहेत ते स्किल जॉब आहेत, त्यामुळे या स्किल जॉब करता ट्रेनिंग घेऊन त्याचं स्किल अक्वायर करून जोपर्यंत आपण स्किल जॉब घेणार नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या जीवनामध्ये पुढे जाता येणार नाही। आणि आज स्वयंरोजगाराच्या संधी देखील खूप मोठ्या प्रमाणात तयार झाल्या आहेत। मुद्रा सारखी योजना की ज्या योजनेच्या माध्यमातून आता आपण खूप मोठ्या प्रमाणात मुद्राचे चेक्स या ठिकाणी वाटले। आपण बघा की मुद्रा या योजनेच्या माध्यमातून एकट्या महाराष्ट्रामध्ये 1,10,00,000 लोकांना त्या ठिकाणी लोन मिळालेलं आहे। म्हणजे हे 1,10,00,000 लोक कुठेतरी एम्प्लॉय झाले आहेत, त्यांनी स्वयंरोजगार मिळवलाय, त्याला स्वतःला रोजगार मिळाला असेल, काही लोकांनी 3-4 लोकांना एम्प्लॉयमेंट दिली असेल, कोणी 2 लोकांना एम्प्लॉयमेंट दिली असेल। आणि यासोबत राज्य सरकारचे जेवढे वेगवेगळे महामंडळ आहेत, आम्ही परवा या सगळ्या महामंडळांना अधिकचा निधी देखील दिला आहे की ज्या माध्यमातून आज या ठिकाणी आपले नरेंद्र पाटील आहेत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ असेल, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ असेल, या प्रत्येक महामंडळाला ओबीसी आर्थिक विकास महामंडळ असेल, या प्रत्येक महामंडळाला मोठ्या प्रमाणात आपण निधी उपलब्ध करून दिलाय की जेणेकरून स्वयंरोजगाराकरता जी लोक समोर येतील त्यांना देखील मोठ्या प्रमाणात त्यातनं मदत मिळाली पाहिजे, स्वयंरोजगाराकरता कर्ज मिळालं पाहिजे, स्वस्त कर्ज मिळालं पाहिजे आणि त्यातनं त्यांना रोजगार उभा करता आला पाहिजे। मला असं वाटतं की या ज्या सगळ्या संधी आहेत या संधी लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता अतिशय उत्तम फोरम जर काही असेल तर ते हे युवा सशक्तीकरण अशा प्रकारचं जे अभियान अनिलजींनी फॉर्च्यून फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू केलं आहे
आणि या माध्यमातून आज आपण बघितलं असेल विविध स्टॉल्सच्या माध्यमातून योजनाही पोहोचतायत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट देण्याकरता उद्योजक देखील आलेले आहेत. उद्योजकांना देखील चांगले लोक हवे आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या जो काही एक फोरम या ठिकाणी तयार झालाय अत्यंत यशस्वी अशा प्रकारचा फोरम आहे. मी त्याकरता या ठिकाणी अनिलजींचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही आपल्या फोरमच्या सातत्याने पाठीशी उभं राहू एवढंच या ठिकाणी बोलून मी माझं बोलणं संपवतो. जय हिंद.